मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की 2025 आता जवळ-जवळ संपायला आला आहे. बरोबर आहे ना? फार दिवस उरलेले नाहीत. हा 2025चा जवळ-जवळ एंडच आहे. 2025 मध्ये खूप लोकांनी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला असेल, चॅनल ग्रो होण्याचा प्रयत्न केला असेल, यश मिळवण्याचा सुद्धाही प्रयत्न केला असेल. बरेच लोक इथे फेलही झाले आहेत, तर काही लोक इथे यशस्वी पण झाले आहेत. हजार लोक प्रयत्न करतात, त्यातले 100 जरी पास झाले तरी 900 लोक ऑटोमॅटिक फेल होतात. तर अशा वेळी आता नक्की काय? 2026 पण आता येत आहे, नवीन वर्ष. आणि तुमच्या मनात एक डाऊट असेलच की आता यूट्यूबर बनणं सोपं आहे का? आता आपण यूट्यूबवरून पैसे कमावू शकतो का? आपण अजूनही यूट्यूबवर यश मिळवू शकतो का? गेल्या काही दिवसात तुमच्यापैकी बऱ्याच जणांची कमेंट येत आहेत, तुमच्या चॅनलवर मोटिवेशनल व्हिडिओ का येत नाही? काही दिवसात नवीन वर्ष सुरू होत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी काही जे उदाहरणे देणार आहे, त्यामुळे तुमच्या चॅनलला नक्की ग्रो होण्यात मदत होईल, मोटिवेशन सुद्धाही मिळणार आहे आणि तुमच्या मनातलं काम करण्याचं वेळ पुन्हा वाढेल. आणि मी देखील सांगणार आहे आता यूट्यूबर बनणं सोपं आहे की कठीण. महत्त्वाचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरू करूया. आपण सर्वप्रथम हे समजून घेणार आहोत की यूट्यूब सुरू केलं 2023 मध्ये. तुम्ही 3 वर्ष मेहनत केली, 2023, 24 आणि 25, आणि तरीही तुम्ही ग्रो नाही झालात. मला वाटेल की माझी 3 वर्ष वाया गेली, पण ही रियालिटी आहे का? 3 वर्ष तुमची वाया गेली का? तर याचा आन्सर आहे नाही. ठीक आहे, मी यूट्यूब स्टार्ट केलं 2022 मध्ये आणि माझा पहिला पेमेंट आला 2025 मध्ये. जे माझे ही 3 वर्ष गेली, तर माझे 3 वर्ष वाया गेले का? नाही. कारण या जर्नीत ना आपण यूट्यूबवर शिकत असतो. ते काय आपण शिकतो ना, तेच आपली खरी कमाई असते. ते ज्ञान, ते स्किल्स कोणी आपल्याकडून कधीही हिरावून घेऊ शकत नाही. त्या 3 वर्षात तुम्ही काय शिकलात? एडिटिंग, कंटेंट रायटिंग, थंबनेल एडिटिंग, थंबनेल कसं बनवायचं ते तुम्हाला समजलं यूट्यूबवर. कशा प्रकारे बोललं जातं ते समजलं, कसं अपलोड करायचं ते समजलं, तुम्हाला व्हायरल टायटल, कीवर्ड कसे यूज करायचं ते सुद्धा तुम्हाला समजलं असेल. तर हा एक प्रकारचा खूप मोठा प्रॉफिट आहे आपल्यासाठी. हे सर्व तुम्ही शिकलात तर नवीन लोकांना अजून किती वेळ लागेल बरं? म्हणून हे 3 वर्ष लॉस नाही. 3 वर्ष लॉस नाही, तर एक खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. तर आता नुकसान काय झालं? यश नाही मिळालं. घरच्यांना काय सांगू? पैसे नाही, घरचे पण खूप ताण देतात. आपल्या घरच्यांचेही बोलणे एकदम बरोबर असते. तुम्ही इतके वर्ष काहीतरी करत आहे तरी आजही कोणत्या प्रकारचा आउटपुट नाही. मग घरचे तर तोंड वाकडं करतीलच ना. हे टोमणे सहन करतच काम करत राहायचं. घरचे हात जोडून म्हणणार नाहीत की बाबा अजून 3 वर्ष काम कर. असे कधी होतं का? म्हणून त्यांच्या बोलण्याचा मनावर कोणताही परिणाम न घेता आपण आपलं काम करत राहायचं. सोबत तर अजून खूप मोठं काही घडलं. माझं पहिलंच चॅनल डिलीट झालं. जे चॅनल ग्रो झालं होतं ते चॅनल डिलीट होऊन माझं पहिलं पेमेंट सुद्धा कॅन्सल झालं. आणि मी घरच्यांना सुद्धा सांगितलं की मला यूट्यूबकडून पैसे मिळणार आहेत, पण ते काय, चॅनल डिलीट झालं, पैसे पण गेले आणि चॅनल पण गेलं. काही असतं तर तुम्ही राहिला पण नसतात. तुम्ही लगेच यूट्यूब सोडून दुसरे कुठेतरी जॉब वगैरे करत बसला असतात. मी असं म्हणत नाही की तुम्ही जॉब सोडून फक्त यूट्यूबच करा. मी पुन्हा नव्यानं उभा राहिलो, नवीन चॅनल ओपन केलं, नव्यापासून सगळी परत सुरुवात केली. तर लोक माझे व्हिडिओ बघत आहेत. माझा 3रा चॅनल आहे. यापेक्षा मोठी मोटिवेशनची गोष्ट कोणती आहे बरं? प्रश्न पडला असेल की 2026 मध्ये यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी नक्की तुम्ही काय करायला पाहिजे? स्किल्स डेव्हलप केल्या पाहिजेत, ज्यामध्ये तुम्हाला चांगलं मोठ्या प्रमाणात सक्सेस मिळणार आहे. कंटेंटची क्वालिटी चांगली असली पाहिजे, जेणेकरून व्ह्यूअर्स तुमच्याकडे तुमच्या व्हिडिओवर येतील आणि व्हिडिओ पूर्ण बघतील. चांगले एडिटिंग असलं पाहिजे तुमच्याकडे, चांगलं SEO करता आलं पाहिजे. कन्सिस्टन्सी असेल तर तुमचं चॅनल लवकरच ग्रो होईल. कुठलाही मंत्रतंत्र नाही, कुठलाही रामबाण उपाय नाही. जितकं तुम्ही स्वतःवर काम कराल ना, तितकंच तुम्ही चमकाल. फक्त कोर्स घेऊन काही उपयोग नाही. कोर्स पहा, शिका, अंमलात आणा आणि त्याला नेमका वेळ द्या. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की कोणतीही गोष्ट एकदाच होत नाही. तुम्हाला माहिती आहे का, माझ्या मेन चॅनलला एक स्ट्राईक आलं होतं आणि मी 1 आठवडा जवळजवळ व्हिडिओ अपलोड पण करू शकत नव्हतो. म्हणजे जवळजवळ मी 7 ते 8 दिवस व्हिडिओज टाकला नव्हता माझ्या चॅनलवर. म्हणून मी माझा बॅकअप म्हणून मी माझं अजयश्री चॅनल सुद्धा ओपन केलं. बनवणे ही माझी लाईफ आहे, म्हणून कोणतंही काम माझं थांबत नाही. मित्रांनो, ज्याच्यात जिद्द आहे ना, तो काहीही करू शकतो. आणि तुम्हाला एक सांगतो की फक्त मनात येईल ते व्हिडिओ बनवून चालणार नाही, ते चुकीचं आहे. तुम्ही एखादा चांगला विषय घ्या, एखादं चांगलं निचे निवडा आणि त्या निचेवरच तुम्ही योग्य असा व्हिडिओ बनवा. लोकांना आता काय पाहिजे असतं व्हिडिओमध्ये? लोकांना तुम्ही व्हॅल्यू द्या, जेणेकरून तुमचं व्हिडिओ चांगलं ग्रो होईल. मी अजूनही मेहनत करतो, फक्त यूट्यूबवर अवलंबून नाही. मी जॉब सांभाळून मी यूट्यूब करत आहे. नवीन नवीन गोष्टी शिकत असतो, जेणेकरून मी तुम्हाला पण काहीतरी शिकवेन. तुम्ही स्किल जितकी शिकाल तेवढंच तुम्ही पुढे चांगले जास्तीत जास्त कमवाल. जर मित्रांनो हे मोटिवेशन, जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र, जय हिंद.